ॲट विपाशना सेंटर मॉर्निंग. मी विपाशनासाठी आली होती रत्नागिरी सेंटरला, कोकण रत्नागिरी सेंटरला. काही दिवसांपूर्वी विपासना दिवसांमध्ये माझ्यासोबत एक गोष्ट घडली ती मला शेअर करावीशी वाटते. तर असं झालेलं की ही झाडं दिसत आहेत, कुंड्या दिसत आहेत ना, तर ह्याच्यामध्ये आत्ता पाणी आहे आणि भरपूर पाणी असल्यामुळे आता मस्त भरलीत वगैरे. तर ज्या दिवशी आम्ही आलेलो तर स्टार्टिंगच्या दिवशी ह्या झाडांना असं पाहिलेलं मी, पाणी खूप दिवस झालेलं टाकलेलं नव्हतं त्याला. तर ती ही होती, ही काय म्हणतो त्याला, रुकून सुकून गेलेली सगळी झाडं. सो मी काय केलं, इथे पाईप लावलेला आहे, हा कनेक्ट केलेला आहे तिकडे. हा पाईप घेतला आणि सगळीकडं असं म्हणजे पाणी टाकलं झाडांना. आता मला वाटेल याच्यात काय वेगळं, का शेअर करायचं आहे. तर विपाशनामध्ये असं असतं की सगळ्यांचं मौन असतं, कोणी कोणाकडे पाहणार नाही वगैरे, असे ते रूल्स वगैरे असतात. तर एक श्रीजा म्हणून मुलगी आहे, ती पण इथे होती. आमचं बोलणं वगैरे काहीच नव्हतं काय. तर तिने पाहिलं माझ्याकडं, मी काय करते, पाणी वगैरे देते आणि मला माहिती नव्हती की ती पाहते आहे, किती सुंदर फुलं आहेत. नंतर बोलायचं वगैरे तर नसतंच, पाहायचं पण नसतं एकमेकाकडं, पण आम्ही थोडंफार चालतं तेवढं. तर तिने पाहिलं वगैरे, झाला हा दिवस संपला, गेली माझी मला पाणी वगैरे टाकून. मला नाही आवडत यार ती झाडं वगैरे वाळून गेलेली, म्हणजे काय म्हणतात, मन नाही लागत तसं पाहिलं तर. तर दुसऱ्या दिवशी मी नॉर्मली रोजच्या टाईमसारखं नाश्त्यानंतर पाणी द्यायला गेली. कारण ऑफकोर्स रोजच्या रोज पाणी द्यायला लागतं, थोडं का होईना पण द्यायला पाहिजे. तर मी काय पाहते, हे इथनं त्या साईडला ती श्रीजा होती, त्या साईडला लास्ट ॲट दॅट पॉईंट. आणि ती अशी फक्त कुंड्यांना पाणी नव्हती देत, ती सगळ्या झाडांना अशी एक कोण पाणी देत होती. अशी म्हणजे गार्डन पूर्ण तिने भिजवून टाकलेलं, कुठली अशी जागा नव्हती जिथे पाणी तिने टाकलेलं नसेल. सो मला पाहून ना, म्हणजे तिथून पाहत होती, तिथे एक गेट आहे आणि इकडे एक गेट आहे. सो इथून मी निघाली आणि असं पाहते, एकदम असं म्हणजे काय म्हणतो, तो मोमेंट होता माझ्यासाठी. असं पाहिलं मी आणि म्हणजे एकदम काय म्हणतात, खूप जास्त आनंद झाला मला. का तर तुम्हाला फक्त एक काम करायला किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीचं फक्त इनिशिएटिव्ह घ्यायची गरज असते. त्या गोष्टी आपोआप लोक अनुसरतात, त्याच्यावर त्या पावलांवरती चालत असतात. सो मी तुम्हाला तिचा फेस तर नाही दाखवू शकत, बट तिचा आवाज मी नक्कीच ऐकवू शकते. शी इज हिअर. श्रीजा ना, फोटो तुझा आवाज ऐकायचा माझ्या व्ह्यूअर्सला, म्हणजे बोलशील काही. आणि एक मेन म्हणजे ती अशी एवढी छान कविता करते. तिचं फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, मी लिंक पाठवून देईल कमेंट बॉक्समध्ये, ते नक्की फॉलो बॅक करा तिला. बोलून देशील थोडंसं माझ्या व्ह्यूअर्सला? काय बोलू तसं? काहीही. मी तो इन्सिडेंट त्यांना शेअर केला आहे जो आपल्याजवळ पहिल्या दिवशी घडलेला. म्हणजे मी पाणी द्यायला आलेली, तू पाहिलेलं, दुसऱ्या दिवशीपासून तू पाणी दिलं, एवढं भारी वाटलं ते 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 एकदम म्हणजे मनाला असं टच करून दिलं. नमस्कार, मी श्रेयाशा आणि मला विपස්සनेला आल्यावर ही भेटली. आमची पण खूप छान ओळख झाली. इथे येऊन खूप छान साधना होते. तुम्हाला जीवन जगण्याचा मंत्र कळतो की कसं जगलं पाहिजे. तुम्हाला खूप छान तुमच्यासारखे मनाने चांगले निर्मळ असलेले मित्रही मिळतात. आणि इथे येऊन मला खूप छान वाटलं. इथे असं आपल्यासारखं म्हणण्यापेक्षा आपल्यापेक्षा पण निर्मळ असलेली आणि खूप चांगली लोकं मिळतात. तर मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही कधीतरी एकदा विपස්සना शिकायला नक्की या. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, फक्त बघा तुम्ही. आज मार्च
12 तारीख आहे, मार्च 12. आणि हा व्ह्यू आहे रत्नागिरी कोकणचा. एवढं धुकं वाटत नाही आहे की उन्हाळा आहे. इट्स लाईक विंटर डेज. मला हे दुःख सकाळी बघून सध्या तर फक्त अजितदादांची आठवण येते. यार तो मोमेंट तर विसरू नाही शकत. मला हे असं उशिरापर्यंत धुकं बघितलं की त्यांचाच इन्सिडन्स आठवतो.